गुड मॉर्निंग सर्वांना. मी गौरी स्वागत करते माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करते किचनमधून. तर आज संडे स्पेशल मी बनवलेल्या आहेत तिखट शेवया. तर तुम्हाला पण आवडतात का अशा शेवया? कमेंट करून नक्की सांगा. तर आमचा नाश्ता झाला आत्ताच आणि आम्ही निघतोय बाहेर जाण्यासाठी. आणि हे आवरत आहेत बघा. चला तर जाऊया बाहेर. तर आम्ही पोचलो बघा गुरुद्वारामध्ये. आणि खूप मोठा एरिया आहे हा गुरुद्वारचा. आणि हा पवारगड हे गाव आहे अशोकनगरच्या जवळ. तिथं हा गुरुद्वारा आहे म्हणून ह्याला पवारगड गुरुद्वारा असं पण म्हणतात. आणि ह्याची स्थापना 2004 साली झाली. आणि तेव्हापासून ग्रंथाचं वाचन चालू आहे. म्हणजे आपल्यामध्ये भगवद्गीता जशी मानली जाते तसे यांच्यामध्ये गुरुग्रंथ साहेब हा ग्रंथ श्रेष्ठ मानला जातो. आणि हा आतमधील एरिया आहे. आणि बघा इथे वाचन चालू आहे, म्हणजे हे 2004 पासून कंटिन्यू वाचन चालू आहे. आणि आतमध्ये पण खूप सायलेंट असतं. आतमधील एरिया पण बघा खूप मोठा आहे. आम्ही तिथे थोड्या वेळ बसलो आणि नंतर तिथून बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर थोडा त्या पवारगड गावाचा इतिहास जाणून घेतला. मग त्यावेळी आम्हाला समजलं की पेशव्यांच्या काळात काही मराठा सरदारांना या भागातील जहांगिरी दिल्या होत्या. त्यातीलच एका मराठा सरदाराच्या नावावरून पवारगड हे नाव दिले गेले होते. आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून छान वाटलं आणि अभिमान वाटला. तर इकडे माझ्या पाठीमागं दिसतंय ना, तिकडं जेवायची सोय आहे. म्हणजे जे दर्शनासाठी येतील त्यांना जेवण्याची सोय आहे. तिथं गुरु का लंगर असं म्हणतात त्याला. तर बघा आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत. आणि असं गार्डन आहे मोठं खूप. खूप शांत आणि छान वाटतं इकडं आल्यानंतर. फ्रेश वाटतंय. गुड इव्हिनिंग सर्वांना. तर आम्ही दुपारी आलो गुरुद्वारामधून, जेवण केलं मस्तपैकी आणि सगळी कामावरून झोपले जरा वेळ आणि आता उठले. आणि यांना इच्छा झाली आहे कुल्हड चहा पिण्याची. तर आम्ही निघालो आहोत चहा घेण्यासाठी बाहेर आता. बघा आज बनवते मी थालीपीठ. म्हणजे आज संडे पण आहे आणि तेच खाऊन बोर होतं म्हणून आज स्पेशल मेनू बनवलेला आहे थालीपीठचा. तर या तुम्ही पण खायला आणि सांगा कसे झालेत ते.
त्यावर आणखी तेल टाकले की अजून चांगली टेस्ट. तर जेवण झालं आमचं आत्ताच. नंतर कामावरून टी व्ही बघत बसलो होतो थोडा वेळ. नंतर खाली चालून आलो जरा. आणि तर कसा वाटला आमचा आज व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला असंच कनेक्ट राहा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वांना गुड नाईट. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.